काल मोठी बैठक दिल्लीमध्ये महायुतीची झाली आणि ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याचं कळतंय। तुम्हाला काय माहिती आहे आणि जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होत असतील तर काय भावना आहेत भाजप नेत्यांच्या? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून निश्चितच याचा कोणालाही त्या ठिकाणी आनंदच होईल, संपूर्ण महाराष्ट्राला आनंद होईल। तथापि अजून भारतीय जनता पार्टी किंवा केंद्राकडून अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होणं बाकी आहे। महायुतीची एकत्रित बैठक त्या ठिकाणी होणं बाकी आहे आणि आमची युती अबाधित महायुती आणि चिरकाल टिकावी, वातावरण त्या ठिकाणी उत्तम राहावं, सशक्त राहावं, यासाठी कुठल्याही प्रकारची घाईगर्दी त्या ठिकाणी आम्ही करत नाही, तशा प्रकारचं वक्तव्य करत नाही। कारण महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी काहीतरी वादविवाद आहेत, अशा प्रकारचं चित्र उभं राहता कामा नये। केंद्रीय आमची समितीने अमित भाईंबरोबर बैठक झालेली आहे आणि लवकरच अंतिम निर्णय अधिकृतपणे आपल्याला कळेल। आजची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे काय कारण? नाही, मला माहीत नाही, बैठक होती हेच माहीत नाही, त्याच्यामुळे पुढे ढकलल्याचा विषय माझ्यासाठी गौण आहे। गटनेते पद भाजपचं ते ठरल्यानंतर ही सगळी बैठक होईल असं म्हटलं जातं। नाही, निवडणुकीची एक प्रक्रिया असते, दोन्ही पक्षांनी आपले गटनेते ठरवलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचा गटनेता त्या ठिकाणी ठरवायचा आहे आणि तो आता ठरवणं क्रमप्राप्त आहे। कदाचित दिल्लीच्या आमच्या नेतृत्वानं अमित भाईंनी काही सूचना त्या ठिकाणी निश्चितच दिल्या असतील, त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि आमचे प्रदेशाध्यक्ष योग्य तो निर्णय केंद्रीय नेत्यांशी बोलून घेतील। शिवसेनेला गृह खातं पाहिजे आहे, मला वाटतं ह्या जर तरच्या गोष्टी आहेत। तुम्ही आतमध्ये बैठकीला नव्हतात किंवा मी आतमध्ये बैठकीला नव्हतो, कोणतरी त्या ठिकाणी कोणाला तरी विचारतं, यांनी हे मागितलं आहे, त्यांनी ते मागितलं आहे आणि आपापल्या सोयीने सूत्र त्या ठिकाणी हलत असतात। मला वाटतं आपण 2 दिवस थांबूया, आपल्याला वस्तुस्थिती काय आहे, खरं काय हे चित्र आपल्या समोर येईल आणि आपल्या माध्यमातूनच महाराष्ट्राला कळेल। बैठकीवर म्हटले की अजितदादा उपमुख्यमंत्री राहणार, त्यांची जागा तेच आहे, त्यांची जागा फिक्स करण्यात आली आहे। मग त्यांची निदान उपमुख्यमंत्री म्हणून जागा फिक्स आहे, तुमची विरोधी पक्ष नेता म्हणून जागा कुठे आहे याचा शोध घ्यावा। त्याच्यामुळे दुसऱ्याच्या जागेची काळजी घेण्यापेक्षा आपली जागा कुठे गायब झाली ती शोधावी, त्याच्या मागे लागावं। पण ते आपलं आत्मपरीक्षण करायचं सोडून आमच्याच ओटाठेवी करत बसलेत, हे दुर्दैव आहे। दरेकरांना अपेक्षा आहे या मंत्रिमंडळात स्थान मिळेल? नाही, आमच्याकडे निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेत असतात, केंद्रीय नेतृत्व त्या ठिकाणी निर्णय घेत असतं। महाराष्ट्रातले आमचे नेते देवेंद्रजी, प्रदेशाध्यक्ष आणि महायुतीत अशा प्रकारचे निर्णय होत असतात आणि भारतीय जनता पार्टी मेरिटवर, क्षमतेवर, गरज आणि विविध निकषांवर त्या ठिकाणी निर्णय घेत असतात, होत असतात आणि त्याच्यामुळे तो विषय पक्षाचा आहे, पक्ष नेतृत्वाचा आहे। नाही, मी इच्छा वगैरे कुठे व्यक्त केली नाही। बोर्डाचा एक काल GR आला, ते चुकीने GR प्रसिद्ध करण्यात आल्याचं मंत्रालय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते, ज्यामध्ये 10 लाख रुपयांची तरतूद 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। मला याची कल्पना नाही, कारण आता त्या ठिकाणी सरकार चालू नाही आहे। प्रशासकीय पातळीवर काय झालं याची माहिती घेऊन त्यावर तपशीलवार भाष्य करता येईल। मुख्यमंत्री आज मूळगावी सताराला जाण्याची माहिती आहे, त्याच्याबद्दल काय? नाही, त्यांना कधीही त्या ठिकाणी आपल्या मूळ गावी जाण्यात आनंदच असतो। अधूनमधून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात असतात, तसे कदाचित जात असावेत। भाजपाची गटनेत्याची निवड कधी होणार? लवकरच होईल, कारण आता दोन्ही पक्षाच्या गटनेत्यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला निवड करणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामुळे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून त्या ठिकाणी देवेंद्रजी आलेले आहेत। योग्य तो पक्ष पातळीवर या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल। संजय राऊत म्हणते की अजित पवार हे कायमचे उपमुख्यमंत्री राहतात। नाही, संजय राऊत कुठे राहतात, जसं वडेट्टीवारांचं म्हटलं ते आपण शोधा। कारण आता खासदार व्हायचं म्हटलं तरी खासदार होण्या इतपत पण त्यांच्याकडे मतं नाहीत। मग ज्याला वडेट्टीवारला आपल्या विरोधी पक्ष नेत्याचा थांगपत्ता नाही, संजय राऊतला मी खासदार राहीन की नाही याचं माहीत नाही आणि त्या अजितदादांच्या उपमुख्यमंत्रीपदाची उठाठेव करतायत आणि त्याच्यामुळं स्वतःचं धड नाही आहे
आणि दुसऱ्याची काळजी घेण्याचा प्रयत्न किंवा दुसऱ्याला त्या ठिकाणी टोकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न दिसतोय. केसरकरांनी म्हटलं की चांगली मुहूर्त नाही आहे आणि 2 दिवसानंतर 2 तारखेनंतर चांगली मुहूर्त येत आहे, आमची सत्ता स्थापन होणार आहे 2 तारखेनंतर, मुहूर्त चांगली नाही आहे. नाही, आता मी मुहूर्त बघत नाही, केसरकर मुहूर्त बघत असतील त्याच्यामुळे मुहूर्तासंदर्भात तेच तपशीलवार बोलू शकतात, कारण मी मुहूर्तही बघितला नाही आणि मला माहीतही नाही आणि त्यांचं मुहूर्त बघतात ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.